सो आता कनेरी केवेजला आलो आहे. तर इथून आपल्याला चालत जायचं आहे वरतीपर्यंत. सो आता किती माहीत नाही किती वाजता वरती पोचायला. लोक आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता मी चाललो आहे कनेरी केव्जला. सो आता 11 वाजले. सो 11:50 वाजलेत. सो मी आता निघालो आहे. मी आता भाईंदर स्टेशनला पोचलो आहे. सो आता नंतर मी आता ट्रेन पकडतो. सो मी आता आपल्या बोरिवली स्टेशनला पोचलो आहे. 2 जणांची वाट बघतो. नंतर मी आता निघतो आहे. प्रवेश एंट्री चालू आहे. सो बघू शकता आता मी गेटवर आहे नॅशनल पार्कच्या. कनेरी केव्जला जातोय. आम्ही भिजतोय. त्या भिजवतोय झाला आम्हाला. अरे दोघे आरामात फिरतात आहे इथे. आम्हाला भिजवतात हे दोघे. कनेरी गुफा आहे. तिकीट खिडकी आहे 1 राणी. आणि आता आपण चालत कनेरी केव्जला जातोय. सो तुम्ही बघू शकतात. आणि 2 जण मस्तपैकी छत्रीमध्ये जातात. आम्हाला भिजवलं आहे. मी एकटा भिजलो आहे. तुम्ही बघू शकतात. हे बघ आपण भिजलोय. इथे हो जर्नीमैन तो अपने इसको सब्सक्राइब करो सब लोग. इंस्टावरती फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. याचं डिस्क्रिप्शनमध्ये नाव टाकू. आणि किती वेळ लागेल काय माहिती नाही चालत जायला. इथून तर 5 किलोमीटर आहे. तर तुम्ही पण या जॉगिंगच्या आणि वॉकिंगच्या मजा घ्या. खूपच बरं आहे. आता दोघे आपलं पण नाव स्वप्नील आहे. त्याचं पण नाव स्वप्नील आहे. कन्फ्यूज होऊ नका. 2 तुम्हाला चॅनल भेटतील डिस्क्रिप्शन किंवा ह्याच्यामध्ये. सो चालत जाऊ आता आपण. पाऊस पण पडतोय आता. अर्धा भिजलोय मी. अर्धा म्हणजे पूर्णच भिजलोय. काय इथून नाही रे मग सरळ आहे काय? जुना बोर्ड आहे. आता काय जायचं? आता आपण कनेरी केव्जच्या रस्त्यावर आहे. इथून आपण सरळ जायचंय. आज पाऊस खूपच मस्करी करायला लागला वाटतं. कॉलेजमध्ये पण मस्करी, इथे पण मस्करी. कंटाळा येतोय यार पावसात. उसको कुछ तो प्रॉब्लम हुआ है इसलिए. चल ट्रेन नाही आहे. जागा आहे काय जायला? येताना पण बस नाही येणार ना डायरेक्ट. चला मग आता आपण पटरीवरून जाणार आहे. चला पटरीवरून जाऊ आपण. इथून असं गेलं त्या साईडला काय पडणार नाही ना इथे कुठे. आपण दोघांची जबाबदारी आहे माझ्याकडे. काही काही नाही. मी पडलो तरी येतो. जर्नी में इधर ब्लॉक करते हुए दिख सकते हैं आप. आता ट्रेन बंद आहे म्हणून आपण इथून जाऊ शकतो.
चालत आता एक जागी. फोटो कोणाला काढायचे असेल तर काढा. हे फोटो काढायचं काढा तुम्ही हा. तुम्ही बघू शकतात कुठे कुठून चालत जायला लागतंय आपल्याला. बस नाही भेटले एकतर, बसला ट्रेन आहे एकतर, गर्दी आहे बसला एकतर. सायकल घेतली असती पण कोणते 80 रुपये नाही 2 तासाचे. 2 तासात पोहोचून येणार आहे आणि प्लेस पण एक्सप्लोर. त्यापेक्षा चालत गेलेलं बरं आहे आपलं. आपल्याला पटरी भेटलेली आपण चालत चालत जायचं. फायदा होणार नाही वडून, काय आवाज येणार नाही ते वडून काय. जास्त हे करू नको पडशील बिरशील खाली. हा हे असं करतोय. नाही जमत आपल्याला चालायला, नाही जमत. इधर फोटो बिटो निकाल बाय. सध्या हे बघा स्लो मोशन मध्ये जर्नीमॅन व्हिडिओ निकालला आहे इधर. काढला काय? झाला काय काढून? काय अजून फोटो काढायचे तर काढून घ्या. एक तसा काढा तसाच पण 10 सेकंड पाऊस पडतो थांब मला जाऊ दे काढा तुम्ही. पुन्हा भिजायला झालं इथे आणि किती चालायचं आहे काय माहिती, पण चालले ते येतील आपल्याकडे वजन. एक तर पाऊस पण लागतो त्याच्यावर, कंटाळाच आहे पावसाचा. काय करतात आहे काय? सरळ जायचं आहे ना, सरळ जायचं आहे ना. सगळे फोटो मध्ये लागले तिथे, कंटाळा येतं एक तर पावसात. छत्री असून छत्री खोलत नाही मी, छत्री पाहिजे. झाले का फोटो? जरा छत्री जरा भिजू नका. तर बस आली काय? ओमनीवाले पहिले काय आपण यायचो ते 50 रुपये काहीतरी होती रे. मी यायचो तेव्हा, ती झाली ती तेव्हा 3-4 वर्ष आधी आलेलो तेव्हा 50 रुपये काहीतरी होते. तेव्हा मी ना ह्याला घेऊन आलेलो भावाला, गावी राहतो ना, त्याच्या छोट्या भावाला आणि त्याला, सगळे घरचे होते भाव, ते सगळ्यांना घेऊन आलेलो. ते 2 जण गावावरून आलेले आणि एक भाईंदरला राहतो तो एक माझा भाव, मावशीचे मुलगी. ते कोणाला एक्सपिरियन्स घ्यायचा आले पटरीवर चालायचं इथे चालायचं. आपल्या स्टेशनला चालायला भेटत नाही तिथे चालायचं. तिथे आम्ही फोटो काढलेले त्या साईडला त्या टाईमला. इथे बस तिथे कुठेतरी हे आहे रे हां, तिथे बसूया जरा आणि मग निघूया जाऊया. आणि तर काय काय आहे, काय तर आणलं नाही, फक्त बिस्किट आहे ती खायची आणि निघायचं. माझ्या मते माईक पूर्ण भिजलाय वाटतं आता, मला असं वाटतंय. हां तो कुठे गेला? रिश्ता तुटला ना त्याचा, पण त्याचा काय ते बिचारे चालत होते अजय पटरीवर, मी मधूनच गेलो.
दादा तुला मजा येते पडलं पडू देशी यायला. पाला आहे ते जायचंय आपल्याला. आपलं पण बंद करतंय भिजायचं कपडे आणलेच नाहीये भाई. आता इथून उडी मारली असती खाली सैराट डायरेक्ट सैराट. अरे बस किती येतात आहे नक्की. कंटिन्यू आहेत ना. आपण कमी करायला किंवा जॉईंट जिओ ब्रेक परिसर्जन असावा. समोर 1100 तापमान. फायनली 2 तास नंतर आपण पोचलेलो आहे. घाम झालाय बघा. शर्ट पूर्ण घाम आलाय. धावा धावा धावा. A few minutes later. सो आता कनेरी केवेजला आलो आहे. तर इथून आपल्याला चालत जायचं आहे वरतीपर्यंत. सो आता किती माहीत नाही किती वाजता वरती पोचायला. काय खायचं पोरा